जा 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 जा, कुठे बघतोयस? सिट डाऊन करा. गुड बॉय. शूज घालून घ्या पटकन. छान बाबा घालून देते अव्यूला. माझं बाळ तर गुड बॉय झालंय रे. शहाण्या बाळासारखं बसतो रे आता. जा दूध घेऊन ये. घे बाबा सोबत जा, दूध घेऊन ये. गुड बॉय. बाबाला म्हण मला दूध घेऊन द्या. हा ए तिकडे कचरा आहे अव्यू. बाबांना म्हण मला चॉकलेट घेऊन दे याच्यामध्ये. नको का तुला हे? चॉकलेट घेऊन मागशी ना बाबांना. बाय बाय. जा जा पटकन जा, लिफ्ट आली. हॅलो एव्हरीवन, आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत. चला तर सकाळची सुरुवात झाली. आज आहे मंगळवार. काल काही शूट करायला जमलं नाही, थोडं बरं नव्हतं मला त्यामुळे. आणि याचा दिवस खूप छान सुरू झाला. अव्यू पण छान उठला, अजिबात रडला नाही. आणि तो रडला की 15-20 मिनिटं त्याच्यात जातात, म्हणून आज खूप छान दिवस सुरू झाले. चला तर आज दिवसभरात आणखी काय काय होते तुमच्याशी शेअर करते. अव्यू प्रीतम बरोबर खाली दूध आणायला गेला होता. मी म्हटलं तो आल्या आल्या काहीतरी खायला मागेल, कारण झोपून उठून जस्ट 2-3 मिनिटच झाले होते. आणि मी प्रीतमला दूध आणायला पाठवलं होतं. तर प्रीतमचं मी म्हटलं प्रीतमला की यालाही घेऊन जा, अदरवाईज ना हा पूर्ण ॲपल मागतो. मला त्याला पूर्णच ॲपल द्यायचा असतो. पण माझं असं मत असते की ते छान मी असं पील ऑफ करते, छान कटिंग करून असे पीसेस त्याला खायला देते. अदरवाईज मी त्याला पूर्ण ॲपल दिलं ना, त्याला पूर्ण खाल्ल्या जात नाही. पण जर मी त्याला पीसेस करून दिलं तर तो पूर्ण ॲपल खातो. म्हटलं तो येईपर्यंत व्यवस्थित असे पील ऑफ करून पीसेस करून ठेवते. आणि जर तो इथे असला आणि त्याला जर ॲपल पूर्ण दिसला तर तो पूर्णच मागतो, खूप जिद्द करतो. आणि मग कट करून दिलं तरी सुद्धा खायला तो नाहीच म्हणतो. म्हणून म्हटलं ते काम मी आधी करून घेते. ते इथे मी ॲपल कट करायला आली आणि नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे जी पील ऑफ करायचं आपलं असते ना, मी त्याला छिलनी म्हणते, म्हणजे आधीपासून छिलनी म्हणतात त्याला. तर मी ते शोधत होती आणि मला ते दिसलंच नाही. मग माझ्या लक्षात आलं अरे हां, मी काल वॉश करून ठेवलं असेल. मग माझ्या लक्षात आलं की अरे यार आता चल भांडीच लावून घेते, म्हणजे मला ती छिलनी पण दिसून जाईल. तसं ती मला आधीच दिसली होती, पण तरी म्हटलं की आता एक छिलनी बघताना 1-2 भांडे निघतील, मग त्यापेक्षा आधी सगळं लावूनच घेते. असं काहीचं माझ्याबरोबर ना सकाळी रोज होते. मी एक काम करायला घेते, मग त्याच्यानंतर ते दुसऱ्या गोष्टीवर डिपेंडेंट असतं, तर मग दुसरं काम मी आधी करते. आणि आजही तसंच काहीचं झालं. म्हटलं चला जाऊ द्या, आपल्याला शेवटी छिलनी मिळाली ते महत्त्वाचं. छान पील ऑफ करून घेतलं ॲपलला आणि त्यानंतर ना मी कट वगैरे करून ठेवत होती इथे. तर बघा आजचा जो ॲपल आहे ना, यात मला एक गोष्ट नोटीस झाली. असं कधीच मी नाही बघितलं होतं आतापर्यंत ॲपलमध्ये. या ॲपलमध्ये ना एकही बी नव्हती, एकही नाही. आणि मी थोडे महाग ॲपल आणलं तर प्रेफर करते, कारण जे स्वस्तच नाही म्हणता येणार, पण जे असे नरम ॲपल असतात ना ते मी कधीच आणत नाही. मी थोडेसे कडक ॲपल आणते, कारण ते फ्रेश असतात. नरम ॲपल असलं की ते एवढे फ्रेश नसतात आणि ते ज्युसी पण नसतात. सो म्हणून मी ना मोस्ट ऑफ टाईम फ्रेश ॲपल आणते. आणि म्हणजे थोडेसे महाग मिळतात ते, पण ठीक आहे. आणि अव्यूला रोज एक ॲपल तर मी कंपल्सरी देते. म्हटलं चला हे लोक येईपर्यंत हे 2 कामं तर माझ्या आवरल्या, तेव्हापर्यंत ना छान बसून मस्त निवांत चिया सीड वॉटर घेते. मी परत ते आता सुरू केलंय प्यायला. आणि बघा हे लोक मी म्हणजे तिथे प्यायला बसतच होते, तेवढ्यातच हे दोघंही आले. म्हटलं आता हा मला काही निवांत पिऊ देणार नाही. आणि आज प्रीतमने त्याला चॉकलेट घेऊन दिली होती. मी सहजच बोलली होती याला चॉकलेट घेऊन देशील. आणि जर प्रीतम याला कधी असं घेऊन जातो ना दुकानात, तर मोस्ट ऑफ टाईम तो त्याला काहीतरी घेऊन देतो. आणि ते मला खरंच कधीतरी व्यवस्थित वाटतं, कधीतरी नाही. म्हणजे चॉकलेट असं वगैरे काही घेऊन दिलं तर मला नाही आवडत. इन्स्टेड ऑफ दॅट मी त्याला नेहमी म्हणते की तू त्याला तिथनं बनाना घेऊन दे. त्यांच्या दुकानात नेहमी बनाना असतो, पण त्याने आज चॉकलेट आणलं. आणि त्याच्यानंतर अव्यूचं झालं मला काहीच नको, आता मला चॉकलेटच हवं. आणि बघा नेहमी मी जेव्हा कधी चिया सीड वॉटर प्यायला बसते ना, तर अव्यू माझ्या पुढे मागे असते. त्याला सुद्धा ते पाणी खूप आवडतं आणि मग मी 1-2 स्पून त्याला पण देत असते नेहमी. पण आज तो माझ्याकडे येतच नव्हता. मी चिया सीड वॉटर पिते हे त्याला कसं कळतं, कारण मी चम्मच घेऊन बसते असं ढवळायला. पण बघा आज त्याला ते नको होतं आणि चॉकलेट हवी होती. प्रीतमने त्याला 2 बाईट्स दिले ना, त्याला 2 बाईट नको होते, त्याला पूर्ण चॉकलेट हवी होती. याच्यासाठी त्याचं तिकडे रडगाणं चाललं होतं. म्हटलं जाऊ दे यांचं हे बघतील, तेव्हापर्यंत मी छान माझं चिया सीड वॉटर एन्जॉय केलं बसून. आणि त्यानंतर मी किचनमध्ये आली. मी म्हटलं की आता स्वयंपाक करते. तुम्ही जर माझा कालचा व्हिडिओ बघितला असाल ना, तर माझ्याकडे अर्धा लिटर दूध फाटलं होतं. तर मी म्हटलं की त्याचं छान असं पनीर बनवते. आणि ते पनीर इतकं छान बनलं होतं, पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. आता एवढ्या लवकर स्वयंपाक कसं करायचं म्हणून म्हटलं चला काहीतरी खाऊया. तर प्रीतम बोलला की चहा बिस्किटच कर, आता काही ब्रेकफास्ट करू नको. आजकाल ना प्रीतम सकाळचं ब्रेकफास्ट घेतच नाही. मी त्याला म्हटलं आहे की ही चहा बिस्किटची सवय खूप वाईट आपल्या दोघांनाही लागत चालली. आता आपण ना सकाळी ज्यूस वगैरे काहीतरी ट्राय करत जाऊ, बीटरूट आणि गाजरचे ज्यूस वगैरे.
मला पण बघूया ते कधीपासून सुरू करते ते तुमच्याशी शेअर करेल. इथे छान मी आंघोळ वगैरे करून घेतली होती, थोडा चहा वगैरे घेतल्यानंतर. आणि इथे मी कोंब करायला आली होती. मला ना जर मी आंघोळीनंतर केस केले तर ते दिवसभर राहतात, अदरवाईज मी दिवसभर केस करत नाही. एक तर मला कंटाळा येतो आणि दुसरी गोष्ट जेव्हा आंघोळ केल्यानंतर केस करायला आलं ना तर थोडेसे समोरून ओले असतात, तर मला इचिंग म्हणजे असं थोडंसं चिडचिड होते. पण मी म्हटलं नाही, आता व्हिडिओ पण छान शूट करायचं आहे तर आपण प्रेझेंटिव्ह राहिलो पाहिजे, छान दिसलो पाहिजे. सो म्हणून छान इथे केस केले. आणि ना काल रात्रीच्या दिवशी मी थोडंसं तेल पण लावलं होतं. आणि हे इयरिंग्स मी तुळशीबागेतनं आणले आहे, तुम्ही बघितलंच असाल मागच्या व्हिडिओमध्ये. मस्त इयरिंग्स आहे, मला सूट पण झाले आणि छान दिसत आहेत. ते बिऱ्यासारखे आहेत, आधीच्या काळात आजी लोक घालायचे तशा टाईपचे आहेत. म्हटलं चला थोडीशी आपल्या झाडांची पण काळजी घेऊया. तर काही पानांना खूप जास्ती डार्क कलरचे येल्लो झाले होते तर ते मी तोडून घेतले. त्याचबरोबर इथे एक झाड ठेवलं आहे, याची जुने पत्ते ना थोडेसे गळायला लागल्यात आणि फुलं वगैरे लागून म्हणजे झाले की 2 दिवसानंतर ते पूर्ण असे काळे पडतात. तर तेच इथे मी काढून घ्यायचं काम करत होती. ते सगळं झालं. म्हटलं चला आता स्वयंपाकाला लागूया. तर बघा मी तुम्हाला आता पनीर दाखवते. हे जे पनीर मी पहिले काढते ना गोलवालं, ते मी घरी बनवलेलं पनीर आहे. आणि बाकी जे दुसरं आहे ते मी बाहेरून आणलेलं पनीर आहे. घरी बनवलेलं पनीर ना एवढं बनत नाही की त्याची भाजी पूर्ण होईल म्हणून. बघा असं काहीचं पनीर आहे. पण ट्रस्ट मी, बाहेरच्या पनीरपेक्षा घरच्या पनीरचा टेक्स्चर आणि तो क्रीमीनेस जास्ती होता, जो मी पहिल्यांदा म्हणजे असं ऑब्झर्व केलं. कारण मोस्ट ऑफ टाईम बाहेरचंच पनीर आणते आणि हेही पनीर ना मी गोकुळचंच आणते. गोकुळचं पनीर आणते कारण त्यांच्याकडे फ्रेशच असते, पण ते 1-2 दिवसाचं तर राहतच असेल, एकदम ते काही फ्रेश आपल्याला देत नसेल. पण ना नोटीस मी केलं आज माझ्या घरच्या पनीरमध्ये आणि बाहेरच्या पनीरमध्ये, माझ्या घरचं पनीर खूप पट्टीने चांगलं होतं. टेस्ट वाईज चांगलं होतं, क्रीमी होतं, सॉफ्ट होतं. तर मला ते खूप आवडलं. आपल्याकडे जेव्हा 2 गोष्टी सोबत असतात ना तेव्हाच आपण कंपॅरिझन करू शकतो. मी कधीतरी ते पनीर बनवलं होतं, कधीतरी घरचं बनवलं आहे, तर ते एवढं कंपॅरिझनमध्ये नाही आलं. पण आज दोन्ही माझ्या हातात होते तर मला खूप कम्पेअर झालं ते की अरे नाही यार, आपल्या घरचं पनीर ना खरंच खूप छान आहे. आणि मी असं ट्राय करेल की कधी जरी मला पनीरची भाजी बनवायची असली तर मी घरीच पनीर बनवायचं ट्राय करत जाईल. सो इथे मी तव्यावर त्याला थोडं हलकंसं गरम करते. मला जास्ती त्याला काही करायचं नव्हतं कारण मग ते कडक येतात आणि कडक पनीर प्रीतमला अजिबात आवडत नाही. त्याला खूप सॉगी आणि सॉफ्ट पनीरच ग्रेव्हीमध्ये आवडतं. तर मी तसं थोडंसं गरम केलं त्याला फक्त की त्याच्यातला जो कच्चापणा आहे ना तो वरवरचा निघून गेला पाहिजे म्हणून. आणि ते काढून टाकलं. म्हटलं आता वेगळी कढई भरवण्यापेक्षा आपण तव्यावरच आपले जे कांदे आहे ते भाजून घेऊया. कारण कांदा, टमॅटो, काजू आणि थोडंसं त्याच्यामध्ये आपल्या लसणाच्या पाकळ्या याचीच मी ग्रेव्ही करत असते मोस्ट ऑफ टाईम. जिंजर पण घालते, पण यावेळेस मी जिंजर नाही घातला कारण मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं त्यांनी जिंजर नव्हतं घातलं, पेस्ट घातलं होतं अद्रक लसणचं. मी म्हटलं ऑलरेडी आपण अद्रक वापरतोय तर परत त्याची गरज नाही आहे. आणि इथे बघा मी तिकडे बिझी आहे म्हणून अव्यू इथे काय कारस्थानी करतोय. सगळी कपडे काढले होते आणि त्याच्यावर बसून मस्त TV बघत होता. म्हटलं जाऊ दे, याला छेडछाड करण्यापेक्षा आपण आपले कामं केलेले बरं. आणि सकाळच्या वेळेस ना मला त्याला TV लावूनच द्यावं लागते, अदरवाईज तो माझ्या पायापायाशी राहतो आणि मग माझे काहीच कामं होत नाही. खूपदा मी TV नाही पण लावत जेव्हा कधी मी स्वयंपाक करत असते तर तो एखाद्या गोष्टीने कधीतरी बिझी होतो, अदरवाईज तो माझ्या पायापायाशी राहतो. आणि खूपदा होतं की कधीतरी गरम वस्तू खाली पडलं तर आपल्याला एक भीती वाटते ती. सो म्हणून मग मी त्याला थोड्या TV वगैरे लावून देत असते. बघा आता माझं ना ते ग्रेव्हीचं जे बनवलं आहे ते थंड व्हायला वेळ होतं. म्हटलं चला तेव्हापर्यंत ना छान पराठे बनवून घेते. मला पनीरच्या भाजीबरोबर ना लच्छा पराठा खूप आवडतो. मी बाहेर पण जाते तर मोस्ट ऑफ टाईम हेच कॉम्बो मागवते. पण कधीतरी बरं वाटतं, रोज आपण ते काही पनीर बनवत नाही आणि रोज पराठे पण खात नाही, तर वन्स इन अ वाईल चालतं हे. सो बघा मी ना छान अशी पोळी लाटून घेतली पातळशी, त्यानंतर त्याच्यावर थोडं तेल लावलं आणि त्याला ना झिगझॅग पॅटर्नमध्ये जोडून घेतलं जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय. त्याच्यानंतर त्याची मी परत एक पेढा बनवून घेतला आणि याला ना नेहमी हलक्या हातानेच आपल्याला लाटायचं आहे. हार्ड हाताने आपण जर त्याला जोरात लाटलं तर ते सगळी जे लेयर्स आहे ना ते चिटकून जातील आणि आपल्याला जो पराठा आपला आहे तो असा प्रॉपर नाही मिळणार, लेयर्स नाही मिळणार. सो त्याला एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे. आणि आधी जेवढी तुम्ही मोठी पोळी लाटली ना त्याच्या 75%च लाटा, म्हणजे थोडीशी जाडसरच असते ती. पण आज माझ्याकडनं थोडी पातळ झाली होती ही पहिलीवाली. त्यानंतरच्या बाकीच्या छान झाल्या. त्याच्यानंतर वरून घालून हलकं तेल लावून थोडं स्प्रे करून तुम्ही त्याला छान असं भाजून घ्यायचं. पनीर बरोबर ना हा पराठा खरंच खूप छान लागतो, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. झाल्या याला असं थोडंसं जोरात हाताने थापटून घ्या, म्हणजे त्याचे जे लेयर्स आहे ना ते ऑटोमॅटिक खुलतील, अदरवाईज ते थंड होईपर्यंत वेळ लागेल. बघा याचे लेयर्स आता निघत आहे. आता हे खूप जास्तीच गरम होतं म्हणून मी त्याला तसंच ठेवून दिलं. बाकीचे सगळे पराठे करून घेतले.
तेव्हापर्यंत माझं हे पेस्ट वगैरे पण इथे एका साईडला मी करून घेतलं होतं. मला ना सायमल्टेनियसली काम करायलाच आवडतं, कारण एक होईपर्यंत वाट बघायचं असं माझ्याने होत नाही. सो बघा मी इथे ना तेजपत्ता घातला तेलामध्ये आणि त्याचबरोबर मग जे बाकी सगळं ग्रेव्ही जे मी बनवून घेतलं होतं त्याला वाटणं करून इथे टाकलं होतं. तेल सुटेपर्यंत छान त्याला भाजून घ्यायचं. त्यानंतर घरी तुमच्याकडे जे मसाले असतील ना सिंपल तेच घाला. तिखट, मीठ, हळद, धनेपूड, जिरपूड थोडंसं. जर तुमच्याकडे पनीर टिक्का मसाला किंवा पनीर मसाला असला तर तुम्ही घालू शकता, पण मी नॉर्मली हे 4च मसाले घालते, 3-4 मसाले. थोडा काळा मसाला पण घालू शकता, पण मी आजच्या दिवशी नव्हतं घातलं. मला असं होतं की जेवढे कमी मसाले वापरून आपण भाजी बनवतो ना तेवढी आपल्या हेल्थसाठी ती चांगली असते. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात मी थोडं पाणी घातलं होतं, कारण खाली माझा मसाला लागत होता. कारण आपण ना मसाल्यामध्ये म्हणजे जे आपण वाटण केलं त्याच्यात आपण काजू घातले, आणि जेव्हा कधी आपण कोणत्या ग्रेव्हीमध्ये काजू घालतो तेव्हा ते कंटिन्यू स्टर करत राहावं लागतं, अदरवाईज खालीच चिटकतं. बघा हे मी डिफरन्स तुम्हाला सांगत होती. आधीचा पनीर बाहेरचा होता आणि हा पनीर घरचा आहे. किती सॉफ्ट आहे. आणि आधीचा ना थोडासा चिवई आहे, हा घरचा आहे कारण हा कर्व आहे, आणि हा बाहेरचा आहे. तर आपल्याला क्लिअरली त्याचा डिफरन्स दिसून येतो आणि त्याची ना क्रीमीनेस पण दिसून येते. तुम्हाला पण दिसतच असेल. दोन्ही पण फ्रीजमध्येच ठेवलं होतं मी. आता मग छान कटिंग धुवून वगैरे घेतलं. त्यानंतर माझी ग्रेव्ही ऑलमोस्ट रेडी होती. प्रीतमला जास्ती पातळ ग्रेव्ही आवडत नाही, म्हणून मग मी थोडीशी गाढीच बनवते मोस्ट ऑफ टाईम ग्रेव्ही. छान ग्रेव्ही रेडी होती. त्यानंतर वरून मी छान असे त्याचे क्यूब्स करून घेतले पनीरचे आणि यात घालून घेतलं. वरूनच कोथिंबीर घाला, थोडीशी कसुरी मेथी घाला. तुम्हाला आवडत असेल तर क्रीमसुद्धा तुम्ही घालू शकता. यामध्ये आपली जी साय असते ना दुधावरची ती पण घालू शकता. छान लागते, क्रीमी टेक्स्चर येतो. आणि अशी काहीशी माझी पनीरची भाजी रेडी होती. लच्छा पराठ्याबरोबर ही भाजी खायला अप्रतिम लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि तुमच्याकडे आणखी काही सजेशन असेल ना या भाजीमध्ये व्हेरिएशन्स, मला नक्की कमेंटमध्ये येऊन सांगा. सो मी नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करेन. चला तर आता अव्यून इथे एवढा पसारा करून ठेवला होता. म्हटलं आता हा पसारा डायरेक्ट उचलण्यापेक्षा सगळे आपण छान आवरूनच घेऊयाचे कपडे. आणि यातले बरेच कपडे आहे जे खराब झाले आहेत. खराब म्हणजे अति वापरले आहे किंवा डागं लागले आहेत जे निघत नाही आहे. सो असे कपडे पण मी साईडला काढत होती, साईड बाय साईड. बरेच कपडे नाही याला छोटे होतात, पण तो त्या कपड्यांमध्ये अव्यू खूप कम्फर्टेबल असतो, म्हणून मग इच्छा होत नाही मला ते टाकून द्यायची. म्हटलं चला जेवढे दिवस चालत आहे तेवढे दिवस बघूया, अदरवाईज तर नवीन आपण बाळांसाठी अधूनमधून कपडे घेतच असतो. सोबतच त्याचे टॉईसचा पण पसारा अख्खा दिवसभर घरभर असतो. थोड्या वेळात उचलायचा, परत काढतो, परत ठेवायचं, परत काढायचं. आता म्हणजे आईचं तर आयुष्यच हे झालं आहे सध्या तरी. बघा आता माझे जे स्वतःचे आमचे कपडे होते ते पण मी काढून घेतले होते. म्हटलं छान याला घड्या करून ठेवून देते. अदरवाईज ना जे स्पेशली आम्ही मोस्ट ऑफ टाईम मी किंवा प्रीतम ना असं प्रेस वगैरे कपडे करून घालत नाही, तर आम्ही कपडे मोस्ट ऑफ टाईम असं हँगरमध्ये अडकवतो. म्हणजे ते वाळल्या आम्ही त्याला छान घड्या करतो आणि त्याला प्रेसची अजिबात गरज पडत नाही, कारण त्याच्यावर काहीच असं रिंकल्स येतच नाही, तर त्याची गरजही पडत नाही. आणि मलाही एवढं काही प्रेस वगैरे कपडे घालायची सवय नाही आणि प्रीतमला तर अजिबातच नाही आहे. म्हणून म्हटलं चला जाऊ द्या, असंच घडी करते. आणि त्याने मला कधीच म्हटलं नाही की दीपिका मला माझ्या ड्रेसला प्रेस वगैरे करून दे. इवन मी त्याला म्हणते की अरे असं नको घालू, मी प्रेस करून देते, पण तो म्हणते असू दे ना, मला कोणाला दाखवायचं, माझं लग्न झालं आहे. पण ॲक्च्युली स्वतःच्या इंटरनल सॅटिस्फॅक्शनसाठी छान राहणं खूप गरजेचं आहे. आणि तसंही तो घरी राहतो तर ठीक आहे, कधीतरी चालतं. आता दुपारच्या वेळेस अव्यूला आमचं सगळ्यांचं छान जेवण वगैरे झालं होतं. अव्यूला झोपायचा प्रयत्न चालला इथे माझा, जो की मोस्ट ऑफ टाईम अनसक्सेसफुलच होतो. आजही तसंच काहीतरी चाललं आहे. तो इतका माझा लाड करतो, कधी कधी मला त्या गोष्टी इरिटेट होते, कारण तो माझ्या नाकात बोट घालतो आणि चोखून जातं माझं नाक, मला श्वासच घ्यायला जमत नाही. अजूनही तसंच करतोय, खूप लाड करतो माझा. आणि खरं सांगते, आपलं बाळ जेव्हा आपलं लाड करतं ना तेव्हा 100% चांगलं वाटतं, पण फक्त 1% असतं की बाळ थोडा लवकर झोप, म्हणजे मला माझे कामं करायला वेळ मिळेल. आणि मी खूप ट्राय करते की हा लवकर झोपेल 1-1:30च्या दरम्यान, तर मला 3-4 वाजेपर्यंत एडिटिंगला वेळ मिळेल, पण कधीतरीच तसा चान्स येतो. चला असो. इव्हिनिंगला बघा आता व्यू झोपून उठला आहे आणि मी त्याच्यासाठी ना मस्त असे पॉपकॉर्न बनवले होते. मी म्हटलं आज इव्हिनिंग स्नॅक्समध्ये तुला पॉपकॉर्न देते. ॲक्टिव्ह पॉपकॉर्न मी घेऊन येते डीमार्टमधून बरेचदा, तर मी एखाद वेळा त्याला आठवड्यातनं एकदा तरी मी त्याला बनवून देते. आता याचे नखरे बघा, मला बाऊलमध्ये हवं आहे, मला थोडं नको आहे, मला जास्ती हवं आहे, जास्ती दिल्यानंतर तेवढंच नको आहे, मला चमचा हवा आहे, असं त्याचं रोज असते. म्हणजे रोज असते. बिस्किट दिल्यानंतर पण त्याचे तुकडे तुकडे करतो, प्लेटात घेतो, मला चमचा दे, चमचेने खातो. चमचेने तर आला नाही की जोरसोरात रडतो, कारण ऑब्व्हियसली खाताना त्याच्या हातून ते पडतं. आताही तसंच काहीसं चाललं आहे. तुम्ही बघा, थोडंसं एन्जॉय करा.
यात पण अव्यूचं एक असते, त्याला ना त्याचा चमचा ठरलेला असतो. त्याला जे आपले चमचे आहेत त्याच्या बॅक साईड तो आधी चेक करतो. आधी तो डायरेक्ट घेत नाही, तो आधी बॅक साईड चेक करतो. त्यात त्याला कर्व शेपचाच हवा असतो, म्हणजे असा दुसरा कोणताही त्याला स्पून चालत नाही. कर्व शेपचा दिला तरच तो खातो, अदरवाईज तो रिटर्न देऊन देतो स्पून. माहिती नाही त्याला याचं काय वेड आहे की कधीतरी त्याला त्याची साईड लागली वगैरे असेल, त्रास झाला असेल म्हणूनही तो तसा करत असेल, असंही असावं. होऊ शकते की मी नोटीस नाही केली ती गोष्ट वगैरे. आणि बघा आता शांतपणे बसून मस्त चमचेने खेळेल, मग खाईल, 10 वेळा ते सांडेल, परत उचलेल, परत खाईल. असं खूप मज्जा येते आम्हाला हे सगळं बघायला खरं तर. पण कधी कधी असं होतं यार हा किती स्ट्रगल करतोय, मग मी त्याच्याबरोबर बसून त्याला सांगते बाळ हे असं खा. पण आता त्यांच्या हिशोबाने ते खातात. मोस्ट ऑफ टाईम तर ट्राय करते मी त्याला भरवायचं, पण आता पॉपकॉर्न वगैरे अशा वस्तू आहे की तो उचलून खाऊ शकतो. त्यानंतर म्हटलं चला आता अव्यूसाठी झालं पॉपकॉर्नचं, आता प्रीतमसाठी कॉफी करते. तर त्याला कॉफी बनवून दिली. आणि आजकाल याला कॉफी देताना ना मला पण इच्छा होते की चल मी पण कॉफी घेऊन घेते म्हणून. पण ॲक्च्युली मला दूध सोडायचं आहे, शुगर सोडायचं आहे, खूप प्रयत्न करते की मला अजून थोडा वेट लॉस करायचा आहे. स्पेशली माझा जो वेट आहे ना तो माझ्या हातांवरनं, थाईसवरनं आणि पोटांवरनंच दिसते. बाकी एवढी मी हेल्दी दिसत नाही, पण तरीसुद्धा माझी पर्सनली इच्छा आहे की मी थोडीशी म्हणजे असं म्हणतात ना बॉडी थोडीशी टोन्ड आउट पाहिजे किंवा थोडीशी व्यवस्थित दिसली पाहिजे. त्याच्यासाठी खूप ट्राय करते की हे नाही खाऊ ते नाही खाऊ, कारण एक्सरसाइज योगासाठी वेळ मिळत नाही म्हणण्यापेक्षा मॉर्निंगला उठणं माझं होत नाही. रात्रपर्यंत कधीतरी एडिटिंगला वेळ जातो. सकाळी उठायचं म्हटलं की डोळेच उघडत नाही. आता तरी माहिती का, म्हणजे कधीतरी थोडा जाग आला ना तर मी पटकन उठून जाते. म्हणजे माझ्या मनात असते की नाही मला उठायचं आहे, मला एडिटिंग करायचं आहे, आज मला काय काय शूट करायचं आहे ते नोट डाऊन करून ठेवायचं आहे. आधी असं व्हायचं मी उठायची आणि परत झोपायची आणि मला गाढ झोप लागून जायची. पण आता मी तसं नाही करत. आता मी खूप ट्राय करते की नाही आपण थोडं डिसिप्लिन व्हायला पाहिजे म्हणून. अव्यूला इथे पाणी वगैरे दिलं आणि त्यानंतर भाजी निवडायला बसली होती. हे शेंगा आणून मला 8 दिवस झाले, माझ्या लक्षातच नाही होतं आणि सगळ्यात खाली ती पिशवी गेली होती. आज चेक करत होती तर मला दिसलं, म्हटलं नाही आजच्या आज ही भाजी करून उरकवून टाकू, अदरवाईज ती आणखी खराब होईल. शेंगाच्या आतमधले जे दाणे आहेत ना, इथे याला पावटा म्हणतात, आमच्याकडे म्हणजे विदर्भा साईडला याला पोपटचे शेंगा म्हणतात. तर ते दाणे वगैरे इथे काढायला बसली आणि तेवढा वेळ मग मम्मीशी पण फोनवर बोलत होती. म्हटलं हेही काम होते तेही काम होते. त्यानंतर मी प्रीतम आणि अव्यू निघालो होतो घराबाहेर थोडंसं फिरायला, फेरफटका करायला. अव्यूला म्हणजे तसं तर आम्ही खालीच फिरवतो मोस्ट ऑफ टाईम, पण कधीतरी त्याचं पण इच्छा होते असं मुलांना बघून की गाडीवर जायचं, इकडे जायचं, तिकडे जायचं, आणि ते आपण अफोर्ड करू शकतो, जाऊ शकतो जवळपास कुठेही. म्हणून मग आम्ही आता बाहेर चाललो आहे. इथे निघताना अव्यू ऑलरेडी रेडी होता की मला इथेच बसायचं आहे म्हणून, म्हणजे तो उठायलाच तयार नव्हता. मग मी प्रीतमला म्हटलं की तसं स्टँड काढ, मी त्याला धरते, आणि मग आम्ही पुढे निघालो. तर निघाल्या तुम्हाला सांगते आम्ही कुठे चाललो आहे. कालच्या दिवशी ना आम्ही एका जवळपासच्या स्टोअरमध्ये गेलो होतो आणि तिथे प्रीतमला तिथली जी ही आहे फालुदा ती खूप आवडते. तर तो फालुदा त्यांनी काल खाल्ला. मग बाजूला मला हे दिसलं शिव कैलाश भेळ, हे आहे तुम्हाला लोहगावला दिसेल हे कुठे आहे ते. तर म्हटलं चल आपण ट्राय करूया, कधी खाल्लं नव्हतं. तर मी म्हटलं भेळ घेऊया. आणि सोबतच प्रीतमची तिथे आवडीची आलू टिक्की होती. आलू टिक्की त्याला खूप म्हणजे खूप आवडते, आलू टिक्की चाट ते होतं. तर मग मी म्हटलं चला आपण एक प्लेट दोन्ही पण वस्तू घेऊया म्हणून. स्वयंपाक माझा ऑलरेडी घरी रेडी होता, तरी पण म्हटलं चला खाऊया. कधीतरी इच्छा होते बाहेरचं खायची, तेव्हा कधीतरी म्हणजे आमचं मोस्ट ऑफ टाईम असते, पण नको खायला एवढं, पण आज आम्ही खात होतो हे सगळं. तर इथे ना एक गोष्ट नोटीस झाली की जी भेळ होती ना ती अति गोड होती. मला कळलंच नाही की कशी ओली भेळ एवढी अति गोड राहू शकते. आणि त्यानंतर आम्ही जी आलू टिक्की चाट आहे ती खाल्ली, ती खूपच मस्त होती कालच्या दिवशी. तर मग मी म्हटलं प्रीतमला की मला ना ती आलू टिक्की चाट खायची आहे, कारण मला ती खूप आवडली होती आणि काल मला ती काही असं म्हणजे हवं तेवढा नव्हता मिळाला खायला. सो आज आम्ही तिथे परत आलो होतो आणि आता इथे आलं तर बाजूलाच तो फालुदा असतो, तर प्रीतमला फालुदा खायचा होता. मग परत फालुदा खायला घेतलं. आणि जी शेवटची ही पुरी मिळते ना, याच्यासाठी खरं तर माझं खूप प्रेम आहे. पाणीपुरीपेक्षा जी शेवटची पुरी आपल्याला मिळते ना, फ्रीमधली असते, ॲज वेल एज टेस्टी असते. कारण माहीत असते की आता जो टेस्ट आपल्या तोंडात आहे ना तो संपला आहे, आता हा टेस्ट येणार आहे. मस्त वाटते ती पुरी शेवटची. तर ती आम्ही खाऊन घेतली आणि त्यानंतर बाजूलाच तिथे एक स्टोअर आहे, तिथे आम्ही मस्त फालुदा खात होतो. फालुदा घेतलं होतं आणि सोबतच बदाम शेक घेतलं होतं. त्यांचा बदाम शेक इतका टेस्टी असतो ना. आम्ही हाफच घेतो, हाफ 30 रुपीजला देतो तो, आणि फुल काहीतरी 50-60 रुपयाला त्यांचं असं काहीतरी आहे. तर अव्यूचं एवढं असते म्हणजे तू खाते तर मला पण दे, तुम्ही खाताय तर मला पण दे, त्याचं कंटिन्यू चाललेलं असतं. आता घरी आलो होतो, गाडी पार्क केली
आणि लगेच अव्यूचं सुरू झालं, म्हणजे तिथे पळापळी त्याची सुरू झाली होती. म्हटलं ठीक आहे चला याला थोड्या वेळ आपण गार्डनमध्ये खेळवूया, म्हणजे त्यालाही बरं वाटते. मला असं खूपदा वाटतं की अव्यूला मी जेवढं एक्सप्लोअर करवू ना गोष्टी तेवढं चांगलं आहे. म्हणजे खाली आणायचं, त्याला गार्डनमध्ये न्यायचं, त्याला बाहेर न्यायचं, त्याला नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करवायच्या, कारण हे त्याचं वय आहे की तो कोणत्याही गोष्टी इझिली अडॅप्ट करेल. आणि हेच म्हणजे लहान मुलांचं जे वय असतं ना 2 ते 5 वर्ष, तेव्हा त्या गोष्टी खूप लवकर अडॅप्ट करतात. म्हणून मी त्याच्याशी बोलायचं पण ट्राय करते, काही इंग्लिश वर्ड्स, काही हिंदी वर्ड्स. आणि ट्रस्ट मी त्याला आता 1 to 30 पर्यंत छान फाडे येतात. म्हणजे 1 to 10, 10 to 20, 20 to 30 असं छान बोलतो तो. त्यानंतर त्याला जानेवारी फेब्रुवारी खूप छान म्हणता येते, पण त्याच्या भाषेत तो बोलतो. म्हणजे थोडीशी त्यांची जी तोतडी लँग्वेज असते ना त्याच्यात बोलतो. त्यानंतर संडे मंडे तो खूप छान बोलतो. आणि एक गोष्ट मला इथे येऊन हेही खूप छान वाटते की तो सगळ्यांचे टॉईज बघतो, मागतो, पण जर त्याला म्हटलं ना बाळ हे आपलं नाही आहे, आपण नाही मागायचं, तर तो मागे पण होऊन जातो. या गोष्टी जरा मला खूप अभिमान वाटतो, कारण बाकी बरेच लोक इथे मी बघते की भांडतात ते किंवा जिद्द करतात. अव्यू पण जिद्दी आहे, पण तो घरात आहे, बाहेर तो एवढा त्रास देत नाही या गोष्टींसाठी, कारण बाहेर अननोन लोक असतात, त्यांच्याशी आपण भांडू शकत नाही, असं काहीसं असते. आता बघा त्याचा तो खेळतोय आणि त्याचं बघून मेधांश पण खेळतोय. मला खूप छान वाटतं दोघांचं बॉन्डिंग. दोघंही छान खेळतात. मेधांश एक्झॅक्ट आमच्या बाजूलाच राहतो आणि दोघांचं खूप मस्त पटतं. त्यानंतर घरी आलो, हातपाय वगैरे धुतले, कपडे वगैरे चेंज केले. आणि आता हे तुम्ही नक्कीच केलं असेल तुमच्या लहानपणी, हातात 5 फिंगर घालायचे आणि खायचं थोडं थोडं करून. आजकाल अव्यू पण हे शिकलं आणि हे आम्ही त्याला अजिबात नाही शिकवलं आहे. मला नाही माहिती हे त्यांनी कसं शिकलं, पण इतक्या गोड तो करतो ना की म्हटलं चला छोटी शिकली तुमच्याशी पण शेअर करते. चला तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. भरपूर मोठा व्हिडिओ झाला आहे, पण फॉर शुअर तुम्ही एन्जॉय केला असेल. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये येऊन सांगा. आणखी काय काय सजेशन्स तुमच्याकडे माझ्यासाठी व्हिडिओजसाठी आहेत ते सुद्धा सांगा. आपण भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय अँड टेक केअर.